नमस्कार. आज 13 जानेवारी. आजच्या दिवशी भारतात आणि देश विदेशात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्यात आणि त्यांची नोंद इतिहासात घेतली गेली आहे. चला तर मग जाणून घेऊया आजचा अर्थात 13 जानेवारीचा इतिहास. शीख साम्राज्य आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यातल्या दुसऱ्या अँग्लो शीख युद्धादरम्यान 13 जानेवारी 1849 रोजी चिलियनवाला इथली लढाई सुरू झाली. पंजाबमधल्या मंडी बहाउद्दीन जिल्ह्यातल्या झेलम नदीजवळ ही लढाई झाली. मंडी बहाउद्दीन हा जिल्हा आता उत्तर पंजाब पाकिस्तानमध्ये आहे. त्यावेळी 14,000 सैनिक असलेल्या इंग्रजी सैन्याचं नेतृत्व लेफ्टनंट जनरल सर ह्यू गफ करत होते, तर शीख सैन्याचं नेतृत्व शेरसिंग अटारीवाला यांच्याकडे होतं. या युद्धात ईस्ट इंडिया कंपनीचं मोठं नुकसान झालं. युद्धाच्या शेवटी गफच्या सैन्यातले 757 सैनिक मारले गेले होते, तर 1,651 जखमी झाले आणि 104 बेपत्ता होते. या लढ्यानंतर 2 दिवसातच गफ यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आलं. जवळपास 1 वर्ष चाललेली ही लढाई भारतातल्या ब्रिटिशांच्या महत्वाकांक्षेला आळा घालणारी आणि ब्रिटिश लष्करी प्रतिष्ठेला धक्का देणारी ठरली. 13 जानेवारी 1949 रोजी पहिले भारतीय विंग कमांडर राकेश शर्मा यांचा जन्म पटियाला इथं झाला. राकेश शर्मा हे अंतराळात जाणारे पहिले भारतीय होते. राकेश शर्मा 1970 मध्ये भारतीय हवाई दलात पायलट म्हणून रुजू झाले. 1971च्या पाकिस्तान सोबतच्या युद्धात त्यांनी जवळपास 21 वेळेला MiG-21 उडवलं होतं. त्यावेळी राकेश शर्मा यांचं वय 23 वर्षाहूनही कमी होतं. 1982 मध्ये राकेश शर्मा यांची 2 डझनहून अधिक लढाऊ वैमानिकांमधून अंतराळ प्रवासासाठी निवड झाली. राकेश शर्मा यांनी 3 एप्रिल 1984 रोजी इस्रो आणि रशिया, जे त्यावेळी सोव्हिएत संघ होते, यांच्या संयुक्त मोहिमेअंतर्गत सोयूज T-11 वरून अंतराळ प्रवास सुरू केला. त्याने अंतराळात 7 दिवस 21 तास आणि 40 मिनिटं घालवली. संयुक्त परिषदेद्वारे सोयूज T-11च्या क्रू सोबत अंतराळातून चर्चा झाली. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी राकेश शर्मांना विचारलं होतं की अंतराळातून भारत कसा दिसतो. तेव्हा त्यांनी हिंदीत उत्तर दिलं होतं, सारे जहां से अच्छा. राकेश शर्मा हे हिरो ऑफ द सोव्हिएत युनियनचा पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय आहेत. यासोबतच त्यांना अशोक चक्रानेही सन्मानित करण्यात आलंय. 13 जानेवारी 1911 रोजी प्रसिद्ध हिंदी कवी शमशेर बहादूर सिंग यांचा जन्म डेहराडून इथं झाला. चुका भी हू नहीं साठीचा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळवलेले कवी शमशेर सिंग आपल्या कवितेमध्ये प्रतिमांच्या माध्यमातून आपले विचार मांडायचे. आई आणि पत्नी अकाली गमावल्याचं दुःख त्यांच्या कवितांमधून नेहमीच दिसायचं. राजकीय परिस्थिती, युद्ध, शांतता, गरिबी, दंगली, सामाजिक अराजकता आणि मध्यमवर्गीयांच्या संघर्षालाही त्यांनी आपल्या साहित्यामध्ये स्थान दिलं. शमशेर बहादूर सिंग यांचं 12 मे 1993 रोजी अहमदाबाद इथे निधन झालं. 13 जानेवारी 1910 रोजी न्यूयॉर्कमध्ये जगातल्या पहिल्या सार्वजनिक रेडिओचं प्रसारण सुरू झालं. न्यूयॉर्कमधील मेट्रोपॉलिटन ऑपेरा हाऊसमधून प्रसारित करण्यासाठी 500 वॅटचा ट्रान्समीटर सेट केला गेला आणि कनेक्टिकटपर्यंत तो ऐकला जात होता. मात्र त्याचा दर्जा चांगला नव्हता. वेळोवेळी हे सिग्नल बंद पडायचे आणि आवाजही ऐकू येत नसत. मात्र त्यानंतरच दळणवळणाची आधुनिक साधनं आणि तंत्रज्ञान विकसित व्हायला सुरुवात झाली आणि त्यानंतर दर्जा सुधारला. 13 जानेवारी 1930 रोजी प्रसिद्ध कॉमिक पात्र मिकी माऊस पहिल्यांदा कॉमिक स्क्रिप्टमध्ये दिसला. न्यूयॉर्क मिररमध्ये प्रकाशित झालेल्या या कॉमिकची स्क्रिप्ट वॉल्ट डिस्ने लिहित असत. हळूहळू मिकी माऊसचे पात्र खूप प्रसिद्ध झालं आणि पुढच्या काही महिन्यात हे कॉमिक 24 देशातल्या जवळपास 40 वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित होऊ लागलं. वॉल्ट डिस्नेला 1932 मध्ये मिकी माऊससाठी ऑस्कर देखील मिळाला होता. गमतीची गोष्ट म्हणजे माऊस कॅरेक्टर म्हणजे मिकी माऊस तयार करणारा हा वॉल्ट डिस्ने स्वतः मात्र उंदरांना घाबरत असे. मात्र त्याला उंदरांच्या हालचाली बघायला आवडायचं. मिकी माऊस हे इतकं प्रसिद्ध पात्र होतं की दुसऱ्या महायुद्धात काही देशांच्या सैन्याच्या गुप्तचर अधिकाऱ्यांनी मिकी माऊस हे नाव पासवर्ड म्हणून वापरलं होतं. ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार आज 13 जानेवारी 2024 हा या वर्षाचा 13वा दिवस असून आज शनिवार आहे.